राम राम मंडळी, आज आपण आलो पठारवाडी मैदान पाहण्यासाठी काळूबाई जत्रेनिमित्त आणि आपल्याला अनेक गाड्या पळताना बघितल्या. त्यापैकी ही एक गाडी सोन्या, हा पाहू शकता केवढा बैल आहे, केवढा ताकदीचा बैल आहे. आणि हा बैल वासराचं नाव काय? कॅप्टन. कॅप्टन. हा 10 महिन्याचा वासरू त्या बैलाच्या गळ्यात एवढा सुंदर प्रकारे पळालाय की डोळ्याचा पारणाळ असं पळालंय. तर काका, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तुमचं नाव सांगा. बाळ एकनाथ मधले खडकी. काय सांगाल वासराबद्दल आणि तुम्ही किती वर्ष झाली तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात? 40 वर्ष. 40 वर्षाचा अनुभव आहे काका, अनेक वर्षांचा आहे. तर काय सांगाल आताच्या घडीला बैलगाडी क्षेत्र होतं, अनेक काळोखात सुद्धा फायनल होतात, अंधार होतो, झाल्या पाहिजेत का अशा? नाही, उजेडा स्वतःच फायनल झालं. उजेडातच झाल्या पाहिजे. अन्याय होतो का अन्याय? मग काळोख पडलं की अन्याय होतो ना. ते किती महिन्यापासून, आता किती महिने पळवत याला? आता 2 महिने झाले पळवते त्याला. म्हणजे 8 महिन्यापासून वासरू तुम्ही पळवताय. आणि हा बैल तुमचा घरचा? हा, घरचा. हे दोन्ही पण घरचा? आमच्या घरचे. नियोजन कसं लावता? लावतो की तशी. घरगुती. घरगुती. आता तुम्ही कोण कोण असता? तुमची टीम किती असते? हाय, गावातले 2-4 पोरगा असतो, डवळचे आहेत. काय नंबर वगैरे कुठे केलात काय? आता गट काढले 2 बऱ्या वासरा. 30-40 वर्षात तुम्ही गाडी पळवता. ड्रायव्हर कोण असतो गाडीवर? डवळचे असते. सुरेश ड्रायव्हर. सुरेश ड्रायव्हर. किती काय गुलाल किती वेळा घेतला? गुलाल बैलाचं लिहायचं. काय एखादा नंबर असं फायनल कुठली? 7-10 गुलाल आहेत की त्याचं बैलाचं. 7-10 गुलाल. कुठला असा चांगला गुलाल तुम्हाला वाटला की बाबा त्याच्यामुळं माझ्या जीवाला पण एक आनंद वाटला आणि समाधान वाटलं असा? झालं तर आनंद झाला की आपल्याला. कुठला असा, कुठला मैदानात असं झाला होता? तिकडे घाटाच्या वर. खटाव साईड. पुसेगाव खटाव. परत पुण्याला झालंय, बुकुमला. आता गाडी तुमची पळाली, कशी पळते गाडी? म्हणजे आता हे याची आणि सोन्याची कशी पळते गाडी? पळते सरळ पळते. सरळ आहे त्याच लेवल, त्याच लेवल पळते, चांगली पळते. काय सांगाल, आज बैलगाडी क्षेत्र एवढं मोठं आहे की तरुण सुद्धा मोठे मोठे येत आहेत त्याच्यात. अनेक तरुण येतात आमच्यासारखे किंवा अनेक तरुण येत आहेत की जे बैलगाडी क्षेत्रात येत आहेत. त्यांना काय सांगाल, संदेश द्याल की बाबा बैलगाडी क्षेत्र, तुम्हाला 40 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही काय सांगाल त्यांना की कशा प्रकारे बैलगाडी क्षेत्रात आलं पाहिजे, त्याचा कशा प्रकारे सावधगिरीने हे केलं पाहिजे? सावधगिरीने झालं पाहिजे. उजेडा स्वतः फायनल झालं पाहिजे. अंधारात झालं नाही पाहिजे. अंधारात झालं की मग धोका होतो. असं आहे ना. असं कोणतं मैदान झालंय का अंधारामध्ये असं? नाही, धोका ना तसा झाला कुठल्या मैदानात, पण होऊ शकतो ना. होऊ शकतो, संभावना असं आहे. आता पुढच्या मैदानाला पण हीच पळवणार गाडी? आता तुम्ही गटाला सुद्धा आता पळाले, आता आणखी सुद्धा दुसरा पैरा केला? आता दुसऱ्यांदा पळायचा. तो कोण केला पैरा? ते सासवडचा त्यांनी केला पाहिजे. खडकी. धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.